आता मागच्या वेळेला आपण स्पायरो बायसायक्लो ह्याचे आपण पर्टिक्युलरली नॉमेनक्लेचर बघितले होते. आज आपण नॉमेनक्लेचर बघणार आहोत बेन्झिन रिंगच्या रिलेटेड. पण नॉमेनक्लेचर ऑफ अ बेन्झिन रिंग. आता नॉमेनक्लेचर ऑफ अ बेन्झिन रिंग हे जर बघितलं तर लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण बघणार आहोत की मोनो सबस्टिट्यूटेड. मोनो म्हणजे एकच. बेन्झिन रिंग वरती 6 कार्बन असतात. 6 कार्बन हे हायड्रोजनला ॲटम अटॅच असतात आणि त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस होतो, त्याला मोनो सबस्टिट्यूशन. म्हणजे एकच सबस्टिट्यूशन जे असतं त्याला मोनो. 2 सबस्टिट्यूशन असतील तर डाय आणि 3 असतील तर ट्राय सबस्टिट्यूशन असं आपण म्हटलं जातं. मग पहिल्यांदा आपल्याला हे पर्टिक्युलरली एक सिक्वेन्समध्ये नॉमेनक्लेचर बघत असताना तर पहिल्यांदा मोनो सबस्टिट्यूटेड पासून चालू करूया. म्हणजे काय होतंय बघा, पहिल्यांदा मोनो सबस्टिट्यूटेड मध्ये पहिला पॉइंट येतोय नेमिंग द सबस्टिट्यूटेड बेन्झिन कंपाऊंड. ओके, जो बेन्झिनचा कंपाऊंड म्हणजे बेन्झिन रिंगला जे सबस्टिट्यूशन आहे ते कसं करायचं आहे, नेमिंग द सबस्टिट्यूटेड बेन्झिन कंपाऊंड. आता कॉमा मांडलाय. ओके, जे प्रिफिक्स्ड युज्ड फॉर सबस्टिट्यूएंट ग्रुप, जे सबस्टिट्यूएंट ग्रुप आहेत बेन्झिन रिंग वरती त्याला प्रिफिक्स म्हणून यूज करायचं फॉर बेन्झिन रिंग. मग आता लक्षात घ्या, हा तुमचा बेन्झिन रिंग जर असेल, हा बेन्झिन रिंग असेल तर हे 1 पोझिशन, 2 पोझिशन, 3, 4, 5, 6 असं तुम्ही नंबरिंग दिलं तर 6 पोझिशनला जर एकच ग्रुप असेल, म्हणजे इथं समजा एकच ग्रुप आहे तर तो मोनो सबस्टिट्यूटेड झाला. ओके, आता 1 वरती नाही आहे, 2 वरती जर समजा असेल तर एक तो मोनो सबस्टिट्यूटेड. 2 वर नाही आहे, 3 वर असतील तर म्हणजेच तो ग्रुप कुठल्याही पोझिशन वरती जरी असला तरी तो मोनो सबस्टिट्यूटेड म्हणूनच आपल्याला पकडायचं आहे. एवढं लक्षात ठेवा, मोनो सबस्टिट्यूटेड. मग आता इथं बघूया, आपल्याला इथं CH3 आहे. आता CH3 हा मोनो सबस्टिट्यूटेड आहे म्हणजेच प्रिफिक्स यूज करणार तुम्ही मिथाइल. मग मिथाइल इथं लिहा मिथाइल प्रिफिक्स म्हणून आणि त्याच्या पुढे लिहायचं बेन्झिन, म्हणजे याचं नाव येईल मिथाइल बेन्झिन. आता OCH3 हा अल्कॉक्सी ग्रुप आहे. बघितला RO म्हणजे हा येतो, CH3 म्हणजे मिथाइल म्हणजे हा मिथॉक्सी येईल. मग मिथॉक्सी हा तुमचा प्रिफिक्स राहणार आहे, त्याच्या पुढे लिहायचं मिथॉक्सी बेन्झिन. आता इथं NH2 म्हणजेच अमिनो येतो, मग अमिनो बेन्झिन असं आपल्याला बघायला मिळेल. इथं क्लोरीन आहे म्हणजेच क्लोरो बेन्झिन, कारण का क्लोरीन हा मोनो सबस्टिट्यूटेड केलेला आहे. नायट्रो आहे तो NO2 ग्रुप नायट्रो बेन्झिन. आणि इथं जो येईल ज्याला आपण हायड्रॉक्सी बेन्झिन असं आपण नाव देतो. लक्षात ठेवा, कळालं? पहिला पार्ट म्हणजे नेमिंग द सबस्टिट्यूटेड बेन्झिन कंपाऊंड प्रिफिक्स इज यूज्ड. म्हणजे CH3 हा मोनो सबस्टिट्यूटेड आहे. CH3 हा मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप आहे. CH3 ला मिथाइल म्हणतात, मिथाइलच्या पुढे बेन्झिन टाकायचं. OCH3 ला मिथॉक्सी म्हणतात, त्याच्या पुढे बेन्झिन. NH2 हा मोनो सबस्टिट्यूटेड आहे, त्याचं नाव येतं अमिनो प्रिफिक्स म्हणून अमिनो बेन्झिन. क्लोरीन आहे क्लोरो बेन्झिन. ब्रोमीन असेल तर ब्रोमो बेन्झिन. NO2 आहे नायट्रो बेन्झिन. OH आहे म्हणून हायड्रॉक्सी बेन्झिन. हा पहिला रूल झाला, लक्षात ठेवा. आता दुसरा रूल काय सांगतो, मेनी सबस्टिट्यूटेड बेन्झिन कंपाऊंड आर कॉमन नेम. ओके, मेनी सबस्टिट्यूटेड बेन्झिन कंपाऊंड आर हॅव्हिंग अ कॉमन नेम. आता इथं आर कॉमन नेम म्हणजे दे आर हॅव्हिंग अ कॉमन नेम अँड दे आर नोन ॲज अ कॉमन नेम. ते कॉमन नेमनच ओळखले जातात अँड दे आर अपियर्ड ॲज इन IUPAC नॉमेनक्लेचर. म्हणजे ॲज इट इज कॉमन नेमनच ते IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये अपियर होतात. म्हणजे दुसरा काय आहे की जे मेनी सबस्टिट्यूटेड बेन्झिन कंपाऊंड्स आहेत दे हॅव अ कॉमन नेम. म्हणजेच फिनॉल असेल, ओके, किंवा ॲसिटोफेनॉन असेल, बेन्झाल्डिहाइड असेल, हे कॉमन नेम आहेत. ह्या कॉमन नेमनच ते IUPAC मध्ये अपियर होतात. हा दुसरा नाव येतो.
म्हणजेच दुसरा रूल येतो. आता इथं CH3 आहे बघा, इथं वरती CH3 ला आपण मिथाइल बेन्झीन दिले, परंतु ज्या वेळेला बेन्झीन रिंग वरती मिथाइल ग्रुप असतो त्याचं कॉमन नेम येतं टोल्यून. टोल्यून नाव ऍज इट इज अपियर होतं. मग तुम्ही टोल्यून म्हणा किंवा मिथाइल बेन्झीन घ्या. आता हा जो मिथॉक्सी बेन्झीन आहे त्याचं नाव येतं ऍनिसोल. मग ऍनिसोल ऍज ट्रीट केलं जातं कॉमन नेम म्हणजेच IUPAC मध्ये. NH2 मध्ये ऍनिलीन हा यूज केला जातो. OH जो बेन्झीन रिंगला आहे तो फेनॉल म्हणून यूज केला जातो. हा बेन्झाल्डिहाइड म्हणून यूज केला जातो. हा जो आहे ग्रुप त्याला आपण ऍसिटोफेनॉन म्हणून यूज केला जातो. आणि हा आहे बेन्झॉइक ऍसिड. म्हणजे हे बेन्झॉइक ऍसिड, ऍसिटोफेनॉन, बेन्झाल्डिहाइड म्हणजे हे जर ग्रुप तुम्हाला दिसले तर ते कॉमन नेम म्हणून यूज करू शकता. हे लक्षात ठेवा. समजलं? आता तिसरा काय पार्ट येतोय बघा, तर इफ अल्काइल सबस्टिट्यूएंट इज प्रेझेंट ऑन बेन्झीन रिंग. अल्काइल सबस्टिट्यूएंट जे आहेत लार्जर दॅन बेन्झीन रिंग असतील तर बेन्झीन रिंग ट्रीटेड ऍज अ सबस्टिट्यूएंट ऍज अ फिनाइल म्हणून ते सबस्टिट्यूएंट म्हणून ट्रीट करतात. आता इथं बघा हा बेन्झीन रिंग आहे, इथं ही अल्काइल चेन आहे. किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच ही लार्जर दॅन बेन्झीन आहे. इथं लक्षात ठेवा अल्काइल सबस्टिट्यूएंट इज अ प्रेझेंट ऑन बेन्झीन रिंग. अल्काइल सबस्टिट्यूएंट लार्जर दॅन बेन्झीन रिंग ऑर इक्वल टू बेन्झीन रिंग. काय तर कार्बन नंबरच्या दृष्टिकोनातून. आता बेन्झीन मध्ये कार्बन किती असतात, 6 असतात. ओके, बेन्झीन मध्ये कार्बन 6 असतात. त्याच्या बरोबरीने त्याच्या इक्वल असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर बेन्झीन रिंग आपल्याला काय होईल, सबस्टिट्यूएंट म्हणून येईल. मग नंबरिंग द्या इथं, म्हणजेच तुमचा पेरेंट चेन येणार आहे, ही चेन येणार आहे आणि बेन्झीन सबस्टिट्यूएंट म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच 2 ला तुमचा बेन्झीनच्या ऐवजी तिथं फिनाइल घेणार. 2 फिनाइल हेप्टेन हे तुमचं नाव येईल जरी बेन्झीन रिंग असली तरी. आता पुढचा बघा, इथं सुद्धा बघा नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6 म्हणजे इथं नाव येईल 1 फिनाइल हेक्झेन हे तुमचं नाव येईल. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. पहिला नेमिंग द सबस्टिट्यूएंट ग्रुप हे तिथं प्रिफिक्स यूज करायचे मोनो सबस्टिट्यूटेड मध्ये. जसं मिथाइल ग्रुप आहे तर मिथाइल बेन्झीन, मिथॉक्सी आहे म्हणून मिथॉक्सी बेन्झीन, NH2 आहे म्हणजे अमिनो बेन्झीन, क्लोरीन आहे म्हणून क्लोरोबेन्झीन. काही सबस्टिट्यूटेड मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप आहेत. ओके, ते म्हणजे बेन्झीनचे मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप आहेत. दे हॅव अ कॉमन नेम आणि दे आर ऍक्ट्स ऍज अ कॉमन नेम आणि ते अपियर्ड होतात ऍज इट इज इन IUPAC नॉमेनक्लेचर. म्हणजे जो मिथाइल बेन्झीन आहे त्याचं नाव आहे टोल्यून, मग टोल्यून ऍज इट इज अपियर होतो. पुढं ऍनिसोल येतो, ऍनिलीन येतं, फिनॉल येतं, बेन्झाल्डिहाइड येतं. पुढचं आहे जर अल्काइल सबस्टिट्यूएंट ग्रुप जो बेन्झीन वरती प्रेझेंट आहे, हा बेन्झीन रिंग वरती प्रेझेंट आहे. ओके, त्याची जर चेन कार्बन चेन ही लार्जर ऑर इक्वल टू बेन्झीन रिंग असेल तर बेन्झीन रिंग ही सबस्टिट्यूट म्हणून ट्रीट केली जाते, सबस्टिट्यूएंट म्हणून ट्रीट केली जाते ऍज अ फिनाइल. आणि म्हणून आपण नंबरिंग देत असताना 2 फिनाइल हेप्टेन अँड 1 फिनाइल हेक्झेन दिलं. आता सगळ्यात शेवटचा हे बघा, ह्यातला मोनो सबस्टिट्यूटेड मधला. ओके, आणि असंच कंटिन्युएशन आपण डाय सबस्टिट्यूशन मध्ये करायचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढं बेन्झीन रिंग कंटेन सबस्टिट्यूएंट व्हेन सबस्टिट्यूएंट इज अटॅच्ड विथ अ फंक्शनल ग्रुप. जर सबस्टिट्यूएंट ग्रुप जर फंक्शनल ग्रुपला अटॅच असेल then the benzene ring also treated as a substituent in IUPAC and give a phenyl prefix. जे फिनाइल प्रिफिक्स म्हणूनच यूज करायचं आहे. म्हणजे बघा आता पहिला इथं काय येईल, CH2 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 ही तुम्हाला चेन आहे आणि ही चेन सबस्टिट्यूएंट चेनला फंक्शनल ग्रुप क्लोरीन आहे. म्हणजेच फंक्शनल ग्रुप क्लोरीन आहे म्हटल्यानंतर बेन्झीन रिंग काय होईल,
सबस्टिट्यूएंट होईल. म्हणजेच प्रायोरिटी कुणाला देणार? क्लोरीनला देणार. म्हणजेच तुमचं नेमिंग क्लोरीन पासून स्टार्ट होणार. 1 2 3. आता तुम्हाला 3 ला फिनाईल सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे. आता क्लोरीन आणि फिनाईल ह्यामधला अल्फाबेटिकली सी पहिला येतो. म्हणजे नाव येणार तुमचं 1 क्लोरो 3 फिनाईल. ओके, कारण 3 फिनाईल आणि 1 2 3 चा अल्केन कुठला आला? प्रोपेन असं नाव येईल. आता इथं बघा OH ग्रुप फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजेच बेन्झीन रिंगला जी साइड चेन आहे सबस्टिट्यूएंट आहे त्याला फंक्शनल ग्रुप आहे. म्हणून इथं 1 2. आता इथं बेन्झीन रिंगला 6 किंवा 6 पेक्षा जास्त कार्बन असण्याची गरज नाही आहे. कारण इथं फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे कुणावरती? सबस्टिट्यूएंट वरती. त्यामुळं जरी समजा एक कार्बन आणि फंक्शनल ग्रुप असला तरी सुद्धा बेन्झीन रिंग ही सबस्टिट्यूएंट म्हणूनच येते. हे लक्षात ठेवा. 1 2 म्हणजे इथं तुमचं नाव येईल 2 फिनाईल. आता 2 कार्बन आहेत म्हणल्यावर इथेन आणि इथेनॉल तुमचं नाव येईल 2 फिनाईल इथेनॉल. आता इथं बघा काय येईल? हा कार्बोनिल ग्रुप आहे 1 and 2 असं नंबरिंग दिला तुम्ही कार्बोनिलला. म्हणजे नाव येईल 1 फिनाईल. आता 2 कार्बनचा अल्केन कुठला? इथेन. इथेन मधला ई रिप्लेस करा आणि ON टाका. इथेन 1 ऑन हे तुमचं नाव येईल. हे लक्षात ठेवा. हे 2 महत्वाचे पार्ट येतात पर्टिक्युलरली बेन्झीन रिंगच्या संदर्भातले. मग मोनो सबस्टिट्यूटेड जे आहेत ज्याला प्रिफिक्स म्हणून यूज करायचं, कॉमन नेम्स ऍज इट इजच घ्यायचं. ओके, अल्काइल सबस्टिट्यूएंट ग्रुप जर असतील तर ऍज इट इजच घ्यायचं. ओके, किंवा ज्यामध्ये अल्काइल सबस्टिट्यूटेड ग्रुप ज्याच्यामध्ये कार्बन चेन ही लार्जर किंवा इक्वल टू बेन्झीन रिंग असेल तरी बेन्झीन ही सबस्टिट्यूएंट कॅरेक्टर येतं. आणि जर बेन्झीन रिंगला जे सबस्टिट्यूएंट चेन आहे म्हणजे साइड चेन आहे, ओके, साइड चेन जर असेल आणि जर फंक्शनल ग्रुप असेल तरी सुद्धा बेन्झीन रिंग ही सबस्टिट्यूट म्हणूनच यूज केली जाते. हे त्याचे 3 एक्झाम्पल्स होय. ओके, आता पुढचा कॅरेक्टर ज्या वेळेला येतं, ज्या वेळेला तुम्हाला कुणाला तरी शंका आली असेल की सर की आम्हाला जर कॉमन नेम्स ऍज इट इज आहेत आणि त्याला जर सबस्टिट्यूशन असेल तर आपल्याला काय करता येईल? म्हणजेच बघा आता इथं तुम्हाला जो आपण असा जर ग्रुप घेतला OH, ओके, तर OH म्हणजे फिनॉल आला का नाही? OH म्हटल्यानंतर फिनॉल आला. मग इथं नंबरिंग द्या 1 2 म्हणजेच 2 क्लोरो फिनॉल. हे असं नाव आपल्याला जे कॉमन नेम असलेले जे आहेत तिथं यूज केलं जातं. मग इथं बघा आपण OH आणि CHO घेतलं. तुम्हाला माहिती आहे पॉलिफंक्शनल ग्रुपमध्ये CHO ला प्रायोरिटी जास्त आहे OH पेक्षा, म्हणून तुम्ही नंबर देणार 1 2. मग इथं नाव येईल 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. हे असं तुम्हाला नाव बघायला मिळेल. मग हे केव्हा पॉसिबल आहे राजानो? ज्या वेळेला डाय सबस्टिट्यूशन असेल त्यावेळेला. मग डाय सबस्टिट्यूशन असेल तर प्रायोरिटी ग्रुप बघायचे. आता क्लोरीन आणि OH मध्ये OH प्रायोरिटी आहे आणि OH जर बेन्झीनवर असेल तर तो फिनॉल आहे आणि क्लोरीन हा सबस्टिट्यूटेड म्हणून येईल. मग नंबरिंग द्यायचं 1 2 म्हणून 2 क्लोरोफिनॉल. मग कोण म्हणेल सर मी असं लिहिलं तर 2 क्लोरो 1 हायड्रॉक्सी बेन्झीन तरी सुद्धा चालू शकतं. हे पण नाव तुम्ही देऊ शकता. किंवा इथं जर तुम्ही म्हटला की 2 हायड्रॉक्सी ओके 2 हायड्रॉक्सी ओके, इथं बेन्झीन च्या पुढं फक्त कार्बाल्डिहाइड असं नाव टाकलं तरी सुद्धा त्याचं IUPAC चालू शकतं. परंतु शक्यतो कॉमन नेम्स हे यूज करायचे असतात. हे लक्षात ठेवा. ओके, IUPAC नॉमेनक्लेचर बघणार आहोत ते डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन रिंग. आता इथं लक्षात घ्या, पहिल्यांदा ही बेन्झीन रिंग आहे. आता बेन्झीन रिंगला एक ग्रुप आहे आणि जर दुसरा ग्रुप जर असेल तर आता हा मोनो सबस्टिट्यूटेड एक ग्रुप आहे, इथं एक वरती आहे, बरोबर आहे.
तर 1च्या रिस्पेक्टिव्ह 2 आणि 4 काय होईल तर ऑर्थो पोझिशन येतील, त्याला ऑर्थो म्हटलं जातं. कुणाला 1च्या दृष्टीनं 2 आणि 4 ऑर्थो आले. 3 आणि 5 पोझिशन काय येईल तर मेटा स्मॉल एम न येईल. आणि 1 आणि 6 सॉरी आपल्याला हे 6 आहे तर ओके 1 आणि 4 2 आणि 6 पाहिजे तिथं. 1 आणि 4 हे पॅरा पोझिशनला येतील तर पी हे आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू 1 म्हणजे इथं जर फंक्शनल ग्रुप असेल किंवा कुठलाही सबस्टिट्यूएंट ग्रुप असेल तर 2 आणि 6 ऑर्थो येईल, 3 आणि 5 काय येईल मेटा येईल, आणि 1च्या रिस्पेक्टिव्ह 4 पॅरा येईल, 4च्या रिस्पेक्टिव्ह 1 पॅरा येईल. आता तोच मी फंक्शनल ग्रुप इथं घेतला, ओके इथं जर घेतला तर हा तुमचा 1 नंबर आहे, परंतु त्याच्यापासून जर हे केलं नंबरिंग दिलं तर 2 आणखीन हे 6 परत ऑर्थो, हा 3 आणि हा 5 हा मेटा, हा 4 आणि हा 1 पॅरा. पोझिशन चेंज झाली परंतु नंबरिंग देत असताना जो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे तिथनं नंबरिंग देऊन ऑर्थो मेटा पॅरा हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच सबस्टिट्यूएंट ग्रुपच्या 2 आणि 6 ला आपल्याला ऑर्थो असणार आहेत, 3 आणि 5 ला मेटा असणार आहेत, आणि 1 आणि 4 ला पॅरा पोझिशन असणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. ओके हे लक्षात ठेवा, हा महत्वाचा पार्ट आहे. बघा हे 2 ऑर्थो, हे ऑर्थो, 3 मेटा, 5 मेटा, ओके आणि हा 1चा 4 पॅरा, हे पॅरा, हे तुमचं तुम्हाला आलं पाहिजे. ही अशी बेन्झीन रिंगचे हे 3 आयसोमर्स येतात, कुठले ऑर्थो पॅरा आणि मेटा पोझिशनला. म्हणजे 3 आणि 5 मेटाच आहे हे लक्षात ठेवा, तिथं आयसोमर्स मेटाच येणार, 2 6 ऑर्थोच येणार, 1 4 पॅराच येणार. म्हणून बेन्झीन मध्ये किती आयसोमर्स असणार आहेत 3 आयसोमर्स, ऑर्थो पॅरा आणि मेटा. मग पहिला काय येतोय डाय सबस्टिट्यूटेड मध्ये प्रिफिक्सेस ऑर्थो ओ पी एम, हे पर्टिक्युलरली अब्रेव्हिएशन्स यूज करायचे फॉर ऑर्थो पॅरा मेटा पोझिशनला, युज्ड ॲज अ कॉमन नेम इन अ डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन रिंग. म्हणजेच तुम्ही डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन रिंग मध्ये हे कॉमन नेम म्हणून यूज करू शकता, किंवा तुम्ही यू कॅन युज्ड ॲज लक्षात ठेवा, यू कॅन युज्ड ॲज अ नंबरिंग पॉसिबल, तुम्ही नंबरिंग देऊ शकता, हे लक्षात ठेवा. मग आता इथं बघा काय येणार आहे, हा क्लोरोबेन्झीन आहे आणि हा इकडे 1 आणि हे 2 दिलं नाव. तर आता 2 पोझिशन म्हणजे ऑर्थो आहे की नाही, आणि 2 क्लोरीन आहेत म्हणून नाव काय येईल तुमचं ऑर्थो ओ डाय क्लोरोबेन्झीन असं नाव येईल. किंवा 2 आहेत म्हणून 1 2 डाय क्लोरोबेन्झीन असं नाव येईल, हे लक्षात घ्या. समजलं. बघा इथं 1च्या मगाशी इथला जो 1 आहे तसा इथं 1 क्लोरीन आहे तर इथं 2 आला. जर समजा तुम्ही हे 1 इथं घेतला तर हा परत 2 येईल, लोएस्ट पॉसिबल नंबरिंग प्रमाणे. मग आता इथं नंबरिंग द्या. बघा ह्या नंबर काय येईल 1 2 3, म्हणजेच काय येईल मेटा डाय क्लोरो बेन्झीन असं नाव येईल. ओके आणि इथं नाव येईल 1 3 डाय क्लोरोबेन्झीन येईल. मग इथं काय येईल बघा पॅरा पोझिशन वरती आहे, म्हणजेच पर्टिक्युलरली पॅरा डाय क्लोरोबेन्झीन किंवा 1 4 डाय क्लोरोबेन्झीन येईल. ह्याचं नाव येईल पॅरा डाय क्लोरोबेन्झीन असं नाव येईल, किंवा 1 4 डाय क्लोरोबेन्झीन येईल. आता इथं बघा आयोडीन आणि ब्रोमीन हे 2 महत्वाचे कॅरेक्टर्स येतात, हे लक्षात ठेवा. आणि इथं आपल्याला आयोडीनला पर्टिक्युलरली हा जर बघितला तर अल्फाबेटिकली हा पहिला येतोय 1 2 3 4, म्हणजेच पहिल्यांदा काय येईल 1 ब्रोमो 4 आयोडो. ओके आता 1 ब्रोमो 4 आयोडो
आणि तुम्ही नाव काय देणार इथं बेन्झीन असं नाव तुम्ही ह्याच्या पद्धतीनं देणार. परंतु जर प्याराच्या दृष्टिकोनातून नाव जर असेल तर तुम्ही काय म्हणणार, ह्या आयोडीनला, हा ब्रोमीन प्यारा पोझिशनला आहे ना, म्हणून प्यारा ब्रोमो आयोडो बेन्झीन असं नाव येईल. ओके, हे कुणाचं नाव येणार आहे, हेच आहे. मग आता ह्याचं नाव काय येईल बघा, क्लोरीन आणि नायट्रो आहे. आता मेटा पोझिशन वरती आहे, म्हणजेच मेटा क्लोरीनच्या ह्याला मग काय येईल इथं मेटा क्लोरो नायट्रो बेन्झीन किंवा 1 2 3. ओके, काय येईल 1 2 3 1 क्लोरो 3 नायट्रो बेन्झीन अशा दोन प्रकारानं तुम्ही नाव देऊ शकता. हे लक्षात ठेवा. समजलं. आता पुढचा, इफ वन ऑफ द ग्रुप हॅज अ स्पेशल नेम देन कंपाऊंड इज नेम्ड ॲज इट्स डेरिव्हेटिव्ह. म्हणजे स्पेशल नेमच्या डेरिव्हेटिव्हनं कंपाऊंड नाव द्यायचं आहे. म्हणजेच बघा इथं ब्रोमीन आहे, OH आहे, OH ला हायेस्ट प्रायोरिटी आहे म्हणून 1 2. मग आता हा 1 आणि 2 आहे म्हणजे ऑर्थो आहे, म्हणजेच हे ऑर्थो ब्रोमो. OH म्हटलं की काय येईल फिनॉल, ऑर्थो ब्रोमो फिनॉल किंवा 2 ब्रोमो फिनॉल म्हणून येईल. इथं NH2 फंक्शनल ग्रुप आहे अमिनो 1 2 म्हणजेच काय येईल ऑर्थो क्लोरो ॲनिलीन हे नाव येईल किंवा 2 क्लोरो ॲनिलीन असं नाव येईल. आता बघा इथं 1 2 3 म्हणजेच मेटा नायट्रो टोल्यून म्हणून नाव येईल किंवा 3 नायट्रो टोल्यून म्हणून नाव येईल. आता सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह असं ज्या वेळेला येतं, बेन्झीन डेरिव्हेटिव्ह फॉलो अल्फाबेटिकल ऑर्डर अँड लोएस्ट पॉसिबल नंबरिंग फॉलोड कॉमन नेम इज टेकन ॲज अ पेरेंट कंपाऊंड. म्हणजेच ट्राय सबस्टिट्यूशन मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर पहिली प्रिफर करायची, लोएस्ट पॉसिबल नंबरिंग हे प्रिफर करायचं, आणि जर कॉमन नेम असेल तर ते कॉमन नेम असलेला IUPAC पेरेंट कंपाऊंड म्हणून टाकायचा. आता आपण बघा इथं 3 BR ग्रुप आहेत. मग नंबरिंग देत असताना आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबरिंग घ्यायला पाहिजे राजानो. मग पहिला आपण हा नंबर दिला 1 2 3 4. क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज एकाच पद्धतीने द्यायचं बरं का. आता ही दिला 1 2 3 4 म्हणजे ह्याचं पहिल्या सेट वरती काय येईल बघा, 1 वरती ब्रोमीन आहे, 2 वरती ब्रोमीन आहे आणि 4 वरती ब्रोमीन आहे. आता दुसरा सेट करू आपण. दुसऱ्या सेटला नंबरिंग करताना हा 1 हा 2 हा 3 हा 4 5 आणि 6 येणार. म्हणजेच काय येणार बघा, तुमचा हा 1 प्लस 3 आणि प्लस 6 येईल. ओके, आणि मग नंतरचा जो कॅरेक्टर येईल तो इथनं घ्या गो 1 2 3 4 असं जर घेतलं तर काय येईल बघा, तिसऱ्याला 1 प्लस 3 प्लस 4 येईल. ओके, मग आता सगळ्यांची बेरीज करा. 4 आणि 2 6 आणि 1 7. पहिला सेट घेतला ह्या ब्रोमीन पासून 1 2 3. दुसऱ्या सेटला घेतला इथनं सुरुवात प्याराच्या पासून घेतला तर 6 आणि 3 9 1 10 आला, आणि हिकडनं घेतला तर 3 4 आणि 3 7 आणि 1 8 आला. मग सगळ्यात लोएस्ट कुठला आहे तर पहिली केस जी आहे 1 प्लस 2 प्लस 4 ह्यानं तुम्ही नंबरिंग द्यायचं आहे. म्हणजेच हे तुमचं जे नंबरिंग येणार आहे राजानो, हे 1 हे 2 हे 3 आणि 4 हे सिलेक्ट करायचं आणि मग नाव द्यायचं. काय देणार तुम्ही 1 2 4 ट्राय ब्रोमो बेन्झीन असं नाव येईल. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा. आता इथं क्लोरीन आणि नायट्रो अल्फाबेटिकली पहिला कोण येतंय, क्लोरीन येतंय की नाही बघा राजानो, येणार ना. मग त्याला नंबरिंग काय देणार तुम्ही, लोएस्ट पॉसिबल. म्हणजेच हा 1 2 3 4. जर तुम्ही असं दिला 1 2 3 4 5 6 म्हणजेच हा 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 आणि 4 10 आणि 1 11 येणार.
आणि इकडनं आलं तर 1 अधिक 2 अधिक 4 म्हणजे 4 आणि 2 6 1 7 म्हणून आपण नंबरिंग असं क्लॉकवाईज दिलं. मग नाव काय येईल 1 क्लोरो 2 4 डायनायट्रो बेन्झीन हे आपल्याला नाव आलं. ठीक आहे. आता इथं बघा ब्रोमीन अल्फाबेटिकली आहे म्हणजे त्याचं नंबरिंग काय येणार बघा 1 2 3 4 असं आलं. तर आता किती येतील 4 आणि 3 7 4 आणि 3 7 आणि 1 8 आला पहिल्या ह्याच्यातला ब्रोमीनला दिला. तर आता जर नंबरिंग आपण असं दिलं 1 2 3 4 ओके तर काय येईल बघा 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 म्हणजेच परत 2 अधिक 3 3 आणि 4 1 2 3 4 आणि 3 7 येणार आहे. मग कसंही केलं तरी आपल्याला हे नंबरिंग येणार आहे. आणि अल्फाबेटिकली ब्रोमीन येतो म्हणून 1 2 3 म्हणजेच काय येईल 1 ब्रोमो 2 3 डायमिथाइल बेन्झीन हे तुमचं नाव येणार. 2 3 नाही 3 4 डायमिथाइल बेन्झीन येईल. आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघा OH आहे. OH फंक्शनल ग्रुप म्हणजे फिनॉल आहे बेन्झीनला अटॅच. फंक्शनल ग्रुप OH आहे म्हणजेच नंबरिंग देणार तुम्ही इथं 1 2 3 4. आता क्लोरीन पहिला आहे म्हणजेच तुमचं नाव येईल 2 क्लोरो 4 नायट्रो फिनॉल असं नाव तुमचं येईल. हे लक्षात ठेवा. तसंच इथं आपल्याला पर्टिक्युलरली बघा इथं 1 2 3 4 येईल म्हणजेच परत ह्याचं बघा नाव 2 क्लोरो 4 नायट्रो टोल्यून हे नाव येईल. आणि ह्याचं जर नाव घ्यायचं झालं तर आपण 1 2 3 4 5 6 म्हणजेच 2 4 6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन हे असं आपल्याला नाव येईल. म्हणजेच ह्या पद्धतीनं आपल्याला काय केलं पाहिजे पर्टिक्युलरली बेन्झीन रिंगचे डेरिव्हेटिव्ह असलेले कंपाऊंड्सची ही नावं दिली पाहिजेत. बघा पहिला मी नाव सांगितलेलं होतं मोनो सबस्टिट्यूटेड. ओके त्याला प्रिफिक्स म्हणून टाकायचा. जर स्पेशल नेम असेल कॉमन नेम असतील फिनॉल बेन्झाइड बेन्झोइक ऍसिड तर ते ॲज ट्रीट करायचं IUPAC नेम मध्ये. तिसरा रूल होता जर अल्काइल सबस्टिट्युएंट असेल आणि त्याची चेन इक्वल टू बेन्झीन रिंगच्या कार्बन बरोबर किंवा जास्त असेल तर बेन्झीन रिंग हा सबस्टिट्युएंट म्हणून म्हणजेच फिनाईल हा वर्ड म्हणून यूज करायचा. जर पुढचा त्याच्या पुढं की जर सबस्टिट्युएंट अल्काइल ग्रुप आहे आणि त्या अल्काइल ग्रुपला जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तरी सुद्धा बेन्झीन हा सबस्टिट्युटेड ग्रुप होतो. ओके त्याच्यानंतर आपण डाय सबस्टिट्युटेड बघितलं. ऑर्थो पॅरा मेटा आयसोमर्स कुठे यूज करायचे तुम्ही ऑर्थो म्हणून यूज करू शकता पॅरा पण यूज करू शकता किंवा नंबरिंग 1 2 जे बेस्ट पॉसिबल वाटतं जे बेस्ट सुटेबल वाटतं ते देऊ शकता. आणि तसंच ट्राय सबस्टिट्युटेड पण तुम्ही देऊ शकता. ह्याची आज जरासं प्रॅक्टिस करा म्हणजेच उद्याच्याला आपण ह्याच्यावरती परत वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमरिकल्स पर्टिक्युलरली IUPAC कसे द्यायचे आहेत ते सगळे रूल्स फॉलो करून हे आपण उद्देशाला बघूया. थँक्यू व्हेरी मच.